आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात क्राईम ब्रांचच्या तपासावर झिशान सिद्दीकी असमाधानी। झिशान सिद्दीकी या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही ते भेट घेण्याची शक्यता। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांची भेट घेतली। चंद्रपूरमधील आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलनासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळेच महायुतीला बदनाम करण्याचं काम। लाडकी बहीण योजनेवरील टीकेवरून शिवेंद्रराजे भोसले यांचं प्रत्युत्तर। मोठ्या पक्षाला मतदान करू नका, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार। बच्चू कडू यांच्या मोर्चातून महादेव जानकरांचा निशाणा। आम्ही दोघंही फकीर, ही तर फक्त सुरुवात, जानकरांचा इशारा। काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे अजितदादा गटाच्या वाटेवर। हंबर्डेंनी अजित पवारांची मुंबईत घेतली भेट। 18 तारखेला संभाजीनगरमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग। संभाजीनगरमध्ये आरपीआयचे 2 नगरसेवक भाजपमध्ये। मुंबईच्या चर्चगेटमध्ये ठाकरे गट आक्रमक। स्टारबक्स कॅफेचं नाव इंग्रजीत असल्यानं बोर्डाला ठाकरे गटानं काळं फासलं। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर। 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात तिरंगी लढत होणार।